विधिमंडळामध्ये जनसुरक्षा विधेयक मांडणार आहे। तत्पूर्वी महसूल मंत्री तथा समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज विधिमंडळामध्ये समितीचा अहवाल सादर करणार आहेत। दोन्ही सभागृहांच्या समितीचं इतिवृत्त आज सभागृहामध्ये मांडलं जाईल। विरोधक नेमकी काय भूमिका घेणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल। तर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि यामध्ये बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयक उद्या विधिमंडळात मांडलं जाणार आहे। या विधेयकाबाबत 2 समिती स्थापन करण्यात आल्या होत्या। त्यांचा अहवाल आज महसूल मंत्री आणि समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सादर करणार आहेत। दोन्ही सभागृहाच्या समितीचं इतिवृत्त आज सभागृहात मांडलं जाईल आणि याच अनुषंगाने आपल्याला अधिक अपडेट देणार आहेत अभिषेक मुठाळ। अभिषेक, या संपूर्ण अहवालाच्या अनुषंगाने आणि त्याचबरोबर हे विधेयक सभागृहात मांडण्याच्या अनुषंगाने आणखीन काय माहिती आहे? नक्कीच या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा विधेयक हे पास करण्याचा या सरकारचा विचार आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला ही पावलं जी आहेत ती टाकली जात असताना पाहायला मिळत आहे। एकूणच जनसुरक्षा विधेयकाबाबत ही मोठी घडामोड म्हणावं लागणार आहे, ज्यामध्ये राज्य सरकार उद्या विधिमंडळामध्ये जनसुरक्षा विधेयक हे आपल्याला मांडताना दिसेल। त्यापूर्वी महसूल मंत्री आणि समितीचे जे अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे हे आज विधिमंडळात समितीचा अहवाल सादर करताना आपल्याला दिसतील आणि दोन्ही सभागृहाच्या समितीचे जे इतिवृत्त आहे ते देखील आजच सभागृहात मांडले जाणार आणि त्यामुळे विरोधक नेमकी या संदर्भात काय भूमिका घेतात हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। एकूणच जनसुरक्षा विधेयकासंदर्भात विरोधकांकडनं याला विरोध होताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे विरोधक आक्रमक होत आहेत का हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद अभिषेक दिलेल्या माहितीबद्दल। पुढची बातमी बघूयात। वेगवेगळ्या कारणांवरून नेहमीच वादात अडकणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अक्षरशः गुंडासारखी वर्तवणूक